माधवनगर येथील एका व्यापाऱ्याला चांदीचे कॉईन आणि सोने देण्याच्या आमिषाने बनावट सोने देऊन तब्बल 8 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सदर फसवणुकीची घटना ही दिनांक 27 डिसेंबर ते गुरुवार दिनांक 1 जानेवारी या कालावधीत गोंडस गिफ्ट अँड टॉयज आ सिटी मॉल माधवनगर येथे घडली। या प्रकरणी सुधीर आनंदराव खराडे वय वर्ष 34 राहणार माधवनगर यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सुधीर खराडे हे आपल्या कुटुंबियांसह माधवनगरमधील सोमवारपेठ परिसरात राहतात। खराडे यांचे आरसीटी मॉल शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दुकान आहे। दिनांक 27 डिसेंबर ते गुरुवार दिनांक 1 जानेवारी या कालावधीत 2 पुरुष 1 महिला त्यांच्या दुकानात आल्या। त्यांनी खराडे यांचा विश्वास संपादन करून चांदीचे कॉईन आणि सोने देतो असे सांगून त्यांच्याकडून 8 लाख रुपये घेतले। पैशांच्या मोबदल्यात त्यांनी बनावट सोने दिले। सदरची बाब निदर्शनास येताच खराडे यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।